आपण शेवग्याच्या शेंगाची आमटी भाजी खाल्ली असेल तर आज आपण शेवग्याच्या पानांची भाजी कशी बनवायची ते पाहूया। शेवग्याच्या भाजीमध्ये भरपूर कॅल्शियम असते, तर वातविकार असणाऱ्यांनी ही भाजी आवर्जून खावी। पावसाळ्यामध्ये शेवग्याच्या झाडांना छान पालवी येते, तर त्याच कवळ्या पानांची भाजी आज आपण बनवूया। चला तर रेसिपी सुरू करूया। आज आपण शेवग्याच्या पानांची भाजी बनवूया। तर छान अशी कवळी पाने आपण घ्यायची। तर अतिशय पौष्टिक ही शेवग्याची भाजी असते। सर्व देठांची अशी पाने काढून घ्यायची। एकदम अशी कवळी लुसलुशीत पाने आपण शेवग्याची भाजी बनवण्यासाठी घ्यायची। पूर्ण पाने अशी देठाची आपण काढून घ्यायची। भाजी अशी आपण चिरून घ्यायची, त्यामुळे छान अशी भाजी होते। अशाच पद्धतीने सर्व भाजी आपण चिरून घ्यायची। पाणी घालून भाजी धुवून घ्यायची। एकदाच फक्त असं पाण्यामधून काढून घ्यायची। भाजी धुवून घेतल्यानंतर यामध्ये आपण पाणी घालून भाजी आपल्याला उकळून घ्यायची आहे। 1 ते 1.5 ग्लास पाणी यामध्ये घालायचं व गॅसवरती आपण भाजी उकळून घ्यायची। भाजीमध्ये आपण तूर डाळ घालायची। तर या ठिकाणी 2 चमचे मी तूर डाळ घालते। भाजी संगत आपण तूर डाळ ही उकडत घालायची। तर यावरती झाकण झाकून आपण 10 मिनिटं चांगली भाजी उकडून घ्यायची। तर 10 मिनिटात आपल्याला ही भाजी अशी वाफवून घ्यायची आहे। जास्त ही आपल्याला गीर करायची नाही, तर थोडीशी अशी कच्चीच डाळ आपण ह्या भाजीमध्ये टाकायची, त्यामुळे एकदम रुचकर अशी ही भाजी बनते। शेवग्याची पानं थोडीशी तुरट असतात, म्हणून यामध्ये आपण उकडून घ्यायची, त्यामुळे अशी छान भाजी रुचकर होते। भाजीमध्ये गार पाणी घातलं तर आपण आता ही भाजी अशी थोडीशी जास्त ही आपल्याला पिळायची नाही, तर थोडे यामधलं पाणी असं काढून घ्यायचं। अशी भाजी पिळून आपण सर्व भाजी या पद्धतीने फोडून घ्यायची। भाजीमधलं सर्व पाणी काढून घेतल्यानंतर यावरती आपण घालायची चटणी। तर अर्धा चमचा चटणी यामध्ये घालायची आपण। भाजीमध्ये सर्व साहित्य आपण घालायचं। तर चवीनुसार मीठ घालायचं। 1 पाव चमचा मीठ यामध्ये मी घातलं। तर पाव चमचा हळद घालायची। त्यानंतर हिंग घालायचा 1 पाव चमचा। हिंगामुळे छान अशी भाजी आपली रुचकर लागते, त्यामुळे हिंग आपण घालायचाच भाजीमध्ये। त्यानंतर अशी सर्व भाजीमध्ये चटणी मीठ आपण असं चांगलं मिक्स करून घ्यायचं। तर आता हे सर्व मिक्स करून घेतलं, त्यानंतर आपण भाजीला फोडणी द्यायची। भाजी परतण्यासाठी गॅसवरती कढई ठेवायची। त्यामध्ये आपण 1 पळी तेल घालायचं। शेवग्याच्या भाजीला थोडंसं तेल जास्त घालायचं। कोणत्याही हिरव्या पालेभाजीला थोडंसं तेल जास्त घालायचं, त्यामुळे छान अशी भाजी बनते। थोडीशी तुरट भाजी असल्यामुळे भरपूर कांद्याचा आपल्याला या ठिकाणी वापर करायचा आहे। तर 5 ते 6 कांदे बारीक चिरून घ्यायचे। 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या आपण ठेचून घ्यायच्या। तर थोडी बारीक कोथिंबीर धुवून अशी चिरून घ्यायची। तेल कढल्यानंतर यामध्ये घालायचं अर्धा चमचा जिरे। फोडणीला आपण जिरे घालायचे। जिरे छान तडतडले की यामध्ये आपण सर्व कांदा घालायचा। कांदा भाजण्यासाठी थोडंसं मीठ घालायचं। यामध्ये आपण भाजीमध्ये पण मीठ घातलं, तर कांदा भाजण्यासाठी थोडंसं आपण मीठ घालायचं, त्यामुळे कांदा लवकर भाजतो, म्हणून आपण यामध्ये थोडंसं मीठ घालायचं। 1-2 मिनिटं कांदा चांगला भाजल्यानंतर यामध्ये आपण लसूण घालायचा। जास्तही आपल्याला कांदा लालसर भाजायचा नाही, थोडासा कलर बदलला कांद्याचा की यामध्ये आपण भाजी घालायची। भाजी तुरट असल्यामुळे कांद्याचा गोळवा यामध्ये राहतो व भाजी आपली रुचकर लागते। शेवग्याच्या पानांची भाजी अतिशय पौष्टिक आहे। मृग नक्षत्रामध्ये शेवग्याच्या पानाचा नैवेद्य देवाला दाखवला जातो। ही अशी भाजी आपण पावसाळ्यामध्ये नक्की बनवायची। 1-2 मिनिटं आपण कांदा भाजायचा, त्यानंतर यामध्ये आता आपण भाजी घालायची। भाजी घातल्यानंतर कांद्यामध्ये थोडासा अगदी किंचित आपण यामध्ये खायचा सोडा घालायचा। भाजीचा कलर आहे हिरवागार तसाच राहतो, तर भाजी थोडी वाफवून घेतल्यामुळे भाजीचा कलर बदलतो आहे। तसा कलर राहण्यासाठी खाण्याचा सोडा घालायचा, त्यामुळे हिरवीगार अशी आपली भाजी दिसते। भाजीचा कलर बदलत नाही। यावरती आता आपण घालूयात बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर। चांगली अशी भाजी ते कांद्यामध्ये परतून घ्यायची। यावरती झाकण झाकून आपण 2 मिनिटं भाजी चांगली वाफवून घ्यायची। 2 मिनिटांनंतर छान अशी आपली शेवग्याच्या पानाची भाजी तयार आहे। ही आपण भाकरी चपाती संगे
खाऊ शकता. तर छान अशी ही भाजी रुचकर बनते, तुम्ही नक्की करून बघा. तर तुम्ही अशी भरपूर औषधी गुणधर्म असणारी शेवग्याच्या पानाची भाजी नक्की बनवा. व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा, कमेंट करा. धन्यवाद.